नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं मांदेलीचं कालवण बनवणार आहोत. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर मस्त झणझणीत असं मांदेलीचं कालवण आणि बारीक चिरून घेतलेल्या कांद्याबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे कालवण तयार होतं. मांदेलीचं कालवण बनवण्यासाठी इथे आपण मांदेली स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत. मांदेली धुवून झाल्यानंतर इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा आपण इथे कोकम आगळचा वापर केलेला आहे. मीठ, हळद आणि कोकम आगळ व्यवस्थित असं मांदेलीला लावून घेणार आहोत. मीठ, हळद आणि कोकम आगळ मच्छीला लावल्यामुळे जो मच्छीला हिरमुस वास येतो तो नाहीसा होतो. मांदेलीचं कालवण बनवण्यासाठी इथे आपण चिंचेच्या कोळाचा वापर करणार आहोत. लिंबा एवढी चिंच आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली त्यातील आपण आता कोळ काढून घेणार आहोत. चिंचेचा कोळ काढून झाल्यानंतर जो चोथ्या उरतो त्याने तांब्याची किंवा पितळेची भांडी घासू शकता. इथे आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत. ओलं खोबरं आपण इथे अर्धी वाटी वापरणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ह्या कालवणासाठी ओल्या खोबऱ्याचा वापर करा म्हणजे कालवण छान चवीला तयार होतं. 7 ते 8 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आपण चिंचेच्या कोळाचा वापर करणार आहोत. 1 ते 2 हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 2 चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाव चमचा हळद. हे वाटण आपण आता अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण हे बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे कालवण छान तयार होतं. कधी काय होतं कालवण बनवल्यानंतर ते पातळ किंवा म्हणजे खोबरं वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं. तर वाटण अगदी बारीकच असं वाटून घ्यायचं म्हणजे कालवण छान तयार होतं. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. बारीक असे ठेचून घ्यायच्या आणि लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. फोडणीमध्येच आपल्याला अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करायचा आहे. फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे कालवणाला कलर छान येतो. आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं ते वाटण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. कोणत्याही मच्छीचं कालवण बनवण्यासाठी लसणाचा जास्त वापर करायचा फोडणीमध्ये आणि लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कालवणाला चव छान येते. फोडणीमध्ये वाटण परतून झाल्यानंतर इथे कालवण तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर कालवण एकदा आपण ढवळून घेणार आहोत. सुरुवातीलाच कालवण बनवताना मच्छीचा वापर करायचा नाही कारण मच्छी शिजायला फारसा वेळ लागत नाही. इथे आपण कालवणाला एक उकळ आल्यानंतर मच्छीचा वापर करायचा आहे. कालवण छान उकळल्यामुळे कालवणाला चव छान येते म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि कालवणाला चव छान येते. तर इथे आपण आता पाहू शकता कालवणाला एक उकळ आलेली आहे. कालवणाला उकळ आल्यानंतर इथे आपण आता मांदेल्यांचा वापर करणार आहोत. मॅरिनेट केलेली मांदेली आहेत ती आपण आता कालवणामध्ये सोडणार आहोत. मांदेली कालवणामध्ये सोडल्यानंतर एकदा ढवळून घेणार आहोत. मच्छी कालवणामध्ये सोडल्यानंतर 1-2 वेळेला ढवळून घ्यायची नाहीतर मग काटे आणि मांस वेगळा होतो. त्याच्यामुळे इथे आपण 1-2 वेळेला कालवण फक्त ढवळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी कालवण छान उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे. तर इथे पाहू शकता कालवणाला छान उकळ आलेली आहे. मस्त झणझणीत असं मांदेलीचं कालवण तयार करून झालेलं आहे. कालवण थंड झाल्यानंतर छान तर्रीदार असं तयार होतं. तर इथे आपण आता गॅस बंद केलेला आहे. इथे पाहू शकता कालवण थंड झाल्यानंतर छान तर्री सुटलेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मांदेलीचं कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.